आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे। या पहिल्या सोमवारी अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी पाहावयास मिळत आहे। रात्री 12 वाजतापासून या मंदिरात भाविक भक्तांच्या रांगा लागलेल्या आहे। अकोल्यासह विदर्भातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहे। तर कावडधारीही मोठ्या प्रमाणात या मंदिरात दाखल झालेले आहे। यंदा 4 सोमवार येत असून चौथ्या सोमवारी अकोला शहरात भव्य अशी कावड यात्रा भरते। त्यामुळे हा परिसर नेहमीच चौथ्या सोमवारपर्यंत हा परिसर गजबजलेला राहते आणि श्री आराध्य दैवत अकोला शहराचे राजराजेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त आता महिनाभर अकोल्यातील या मंदिरात येतात। काही भाविक भक्त विचारूया आपण। माझ्यासोबत आहे दादा, काय भावना आहे तुमच्या? आज पहिला श्रावण सोमवार आहे। या ज्या भावना आहेत या पुरातन कालीत आहे। एकवेळेस या पूर्ण भागात जंगल होतं आणि त्या ठिकाणी महादेवाची मूर्ती आणि त्याचं सत्व इथं जे अकोलेकर राजा आहे त्याच्या माध्यमातून सर्व भाविकांनी पाहिलेला आहे आणि तो इतिहास आहे। आणि हा जो श्रावण सोमवार आहे, ही जी कावड यात्रा आहे, 1970-72 मध्ये ज्यावेळेस अकोल्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यावर जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा इथले काही भाविक वाघोली जाऊन तिथला जल घेऊन इथं राजराजेश्वर आले व इथं जलाभिषेक केला व त्या क्षणी एवढा पाणी आलं की ह्या अकोल्याच्या पुलावरून पाणी गेलं। तेव्हापासून ही कावड यात्रा महोत्सव या अकोल्यात मोठ्या प्रमाणात चालू होते आणि लाखोच्या संख्येने भाविक अकोल्यातील किंवा इतर भागातील जे अकोल्यात राहणारे आहेत, जे गावी गेलेले आहेत, ते सुद्धा भाविक येतात व या भोलेनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचं सुखी संसाराचं सफळ घालतात। नक्कीच। तर हे होते अकोला शहराचे भाविक भक्त। अकोला शहरात आता ह्या जो महोत्सव आहे, कावड महोत्सव, हे 4 सोमवारी चालणार आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।